महाशिवरात्रीनिमित्त चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथे भरणाऱ्या यात्रेनिमित्त चंद्रपूर येथील काही भाविक आले होते। ते वैनगंगा नदीपात्रात साखरी घाट आंघोळीसाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने 3 जण बुडाले। त्यातील एकास जलसमाधी मिळाली तर 2 तरुणांना वाचविण्यात यश आल्याची घटना बुधवारी 26 तारखेला दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास घडली। अभिषेक संतोष मेश्राम असं मृताचं तर जितू राजेश्वर दुर्गे, खुशाल सुखराम सोनवणे असं बचावलेल्यांची नावे आहेत। सर्वजण चंद्रपूर येथील महाकाली वार्डातील रहिवासी आहेत। चंद्रपूर महाकाली वार्ड लक्ष्मी बजाज शोरूम समोर राहत असलेले अभिषेक, जितू आणि खुशाल हे 3 आणि इतर काही जण असे 5 मित्र महाशिवरात्री निमित्त मार्कंडादेव येथे भरणाऱ्या यात्रेकरता आले होते। त्यापैकी 3 जण मार्कंडेश्वराचं दर्शन घेण्यापूर्वी साखरी घाटजवळ नदीत असलेल्या पुलाच्या 3 किलोमीटर अंतरावर आंघोळ करण्यासाठी गेले होते, तर 2 जण त्यांच्यापासून वेगळे आंघोळ करत होते। दरम्यान अभिषेक, जितू आणि खुशाल यांना नदीतील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडत असताना इतर उपस्थित भाविकांनी आरडाओरडा केला। दरम्यान जवळ असलेल्या नागरिकांनी धावपळ करून जितू आणि खुशाल या 2 तरुणांना वाचवले। मात्र अभिषेक या तरुणाचा जलसमाधी मिळाली। एसडीआरएफचे बचाव पथक नदीत तैनात होते, मात्र बुडालेल्या भाविक हा नदीपासून फार लांब अंतरावर आणि कुठलीही कल्पना नसल्याने त्याला वाचवू शकले नाही। घटनेची माहिती मिळताच चामोर्शी पोलीस पथक आणि आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले। अभिषेकचा मृतदेह शोधून काढला। पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी सूरज जगताप यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अमोल कादबाणे करत आहेत। घटनेची माहिती मिळताच चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी रणजित यादव, प्रभारी तहसीलदार अविनाश शेबटवार, नायब तहसीलदार राजू वैद यांनी घटनास्थळी भेट दिली। प्रतिनिधी भास्कर फरकडे, NTV न्यूज मराठी, गडचिरोली।